स्टार्ट. श्रीराम जय राम जय जय राम, राम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, टाळी नका वाजू, फक्त म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, फक्त म्हणा श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, पाठीमाग माझ्या मायमावल्यांचा आवाज थोडा कमी येतो, थोडं प्रेम करा फक्त. श्रीराम जय राम जय जय राम, 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 तुम्ही श्रोमंडळी केलंय. नावधड करा सहस्रनामाची, ते हे भव सिंधूशी थडी पावे. असं जर तुम्ही जीवनामध्ये केलं तर त्याचा फायदा महाराज तुकोबराय सांगतात. तुका माने काळा हाना तोंडावरी, भाता बरहरी राम बाने, नाशिवंताटी प्रिया पुत्र धन, बीज जाचा शीन
त्याची फळ. अख्ख्या विश्वाला जो काळ खातोय ना महाराज, तुम्ही गावावर विजय मिळवू शकता. तुम्ही सरपंच जर झाले, चांगलं काम केलं तर अख्खं गाव तुमचं नाव घेईल. तुम्ही तालुक्यावर विजय मिळवू शकता, तुम्ही जिल्ह्यावर मिळवू शकता, तुम्ही महाराष्ट्रावर मिळवू शकता, तुम्ही देशावर मिळवू शकता, जगावर विजय मिळवू शकता. पण काळावर विजय आतापर्यंत कोणाला मिळवता आला नाही. आणि तो काळावर विजय ज्या महात्म्यानं मिळवला, ते महात्मे म्हणजे माझे तुकोबराय. म्हणून तर रामेश्वर भट्टासारख्या दुश्मनाला सुद्धा म्हणावं लागतं, धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ. काय केलंय त्यांनी? तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. हे सामर्थ्य माझ्या जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं प्राप्त झालं असेल तर फक्त नाव धड करा सहस्रनामाची, ते भव सिंधुशी थडी पावे. नाशिवंता टिप्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणतेची फळण. असं जर तुम्ही केलं तर तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, पण भाता भरा हरी. तुमच्या भात्यात कशाचे बाण भरा? प्रभू रामचंद्राचे. रात्रंदिवस देवाचं चिंतन करा, अजिबात ताण नका घेऊ. कुठेही जरी असले तर रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण. हरी बोला देता हरी बोला घेता, उठता बैसता हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. तुम्ही केव्हाही देवाचं चिंतन घ्या, अजिबात तुम्हाला काही होणार नाही. पेढा तुम्ही झोपेत खाल्ला तरी गोडची, पेढा रडत रडत खाल्ला तरी गोडची, आणि पेढा भांडण करताना कसा जरी खाल्ला तरी तुम्ही माझ्या देवाचं चिंतन केव्हाही करा महाराज. नक्की जगाचा मला. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भव श्रम सुख होईल दुःखाची. म्हणून तुका म्हणे काळा हाना तोंडावरी, भाताभरा हरिराम बाणे. नाशिवंता टिप्रिया पुत्र धन बीज ज्याचा क्षीणते. अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. आवर्जून कीर्तनामध्ये काही गोष्टी सांगत असतो, काळाची गरज आहे. आज प्रत्येक कीर्तनकाराने समाजासाठी 10-5 मिनिटं दिली पाहिजे. याचं कारण समाज जर कोणासमोर स्थिर बसत असेल तर फक्त तो वारकरी संप्रदायाच्या लोकांसमोर बसतो. म्हणून माझी विनंती तुम्हाला, प्रत्येक तरुणांना माझी विनंती, पोरांनो, जीवनामध्ये जगत असताना माणसाने जीवनामध्ये मोठ्या लोकांचा आदर्श जीवनामध्ये ठेवा. कोणाचा ठेवा? ज्यांनी या देशासाठी बलिदान दिलंय त्या लोकांची आठवण जीवनामध्ये करत जा. कधीतरी माणसाने मोठ्याचा आदर्श ठेवला पाहिजे. जीवनामध्ये क्रांती करायची असेल तर माणसाचा आदर्श मोठाच असला पाहिजे. कोणाचाही आदर्श ठेवून जीवनामध्ये नाव खराब नका करू आणि जीवनही बर्बाद नका करू. माझी जागा खरं सांगू का, माणसाच्या जीवनातलं सगळं दागिना, माणसाच्या जीवनातलं सगळ्यात मोठं सोनं जर काय असेल तर महाराज ते संस्कार आहे. काय आहे? संस्कार आहे. मी एवढा मोठा झालो, माझ्या आईनं मला कधीच विचारलं नाही तू कीर्तनाचे किती पैसे घेतो, तुझ्याकडे किती बँक बॅलन्स आहे, तुला लोक किती मानतात, कधीच नाही. तिचं फक्त एकच म्हणणं असतं, पुरुषोत्तम तुला कोणी जगात फाटकं म्हणलं तरी चालतं पण जीवनामध्ये तुटकं कधीच नाही म्हणलं पाहिजेत महाराज. आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या मापाची मान नाही उंचवता आली तरी चालत, आपल्या मायबापाचं वजन नाही वाढवता आलं तरी चालेल, पण जीवनामध्ये असं कार्य नक्कीच करू नका की तुमच्यामुळे तुमच्या बापाची मान खाली जाईल महाराज. बस एवढं जरी केलं त्याच्यापेक्षा दुसरा परमार्थ आहे तरी काय. म्हणून तरुणांना माझी विनंती, व्यसन जीवनामध्ये करू नका. चांगलं जीवन जगा, चांगले कपडे घ्या, चांगले मोबाईल घ्या, चांगलं जगा. फक्त जीवनामध्ये व्यसन करू नका. व्यसन करून तुमचंही जीवन बर्बाद नका करून दुसऱ्याच्या लेकीबाळीचंही जीवन बर्बाद नका करू. म्हणून तरुणांना माझी विनंती, जीवनाविषयी धर्माविषयी देशाविषयी धर्माविषयी स्वाभिमान बाळगा. प्रत्येकाने व्यसनापासून दूर राहा. सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, प्रत्येकाने आपल्या आईवडिलाची सेवा करा. मी दररोज कीर्तनातून सांगतोय, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, अग तळप त्या उन्हात आणि रखरख त्या रानात, राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात. कधी मिळेल मुठभर घास, कधी घडे तिला उपवास, ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास. आई माझी मायेचा सागर, दिला तिने